श्री स्वामी समर्थ मंडळी, तुम्ही पण असा जुगाड करता का? मला कमेंट करून नक्की सांगा. लसूण पाण्यात भिजत घातला त्यामुळे कचरा पण जास्त होत नाही आणि आपल्या नखांना पण त्रास होत नाही. बरं, मला ह्याच्यासोबत खोबरकीसचे लाडू बनवायचे होते. त्याच्यासाठी मी साखरेमध्ये पाणी घालून ते मुरायला ठेवलं, म्हणजे त्यामुळे गॅस कमी लागतो आणि साखर लवकर विरघळतो. बरं, हे करता करता मी त्या मसाला भात बनवत होते, तर त्याचा सगळा कचरा एका बरणीमध्ये भरून त्याच्यात पाणी घातलं आणि ते उन्हात ठेवते. ह्या पाण्याने झाडांना खूप पौष्टिक तत्त्व मिळतात आणि झाडं खूपच छान होतात. मध्ये मध्ये हा लाडवाचा पाक ढवळणं चालू होता. बघा, बिना सोलायच्याच लसणाच्या किती पाकळ्या निघाल्या. मग गॅसवर पाक ठेवल्यानंतर चेक करून बघितली कन्सिस्टन्सी आणि त्याच्यामध्ये रंग ॲड केला. त्याच्यानंतर थोडा वेळ 2-3 उकळ्या येऊ दिल्या व आपण मोजून घेतलेलं खोबरकीस त्यामध्ये टाकलं. कलर बघा किती छान आला आहे पाकाला. हे खोबरकीस अर्धा किलो आहे. मला यावेळेस कमीच क्वांटिटीमध्ये लाडू करायचे होते, म्हणून अर्धा किलो खोबरकीस घेतला आणि ढवळत खाली उतरवून घेतलं. गॅस बंद करून घेतला आणि सगळं एकदम मिक्स केलं. ऑरेंज कलर बघा किती सुंदर दिसतोय. चला, मी व्हिडिओ येथेच एंड करते. तुम्ही व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा.